असणार आहे या उपवन फेस्टिवल? ठाणेकर ज्या फेस्टिवलची आतुरतेनं वाट बघत असतात ते उपवन आर्ट फेस्टिवल 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी उपवनच्या निसर्गरम्य परिसरामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान व प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही चालू करतो आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते 12 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता ह्या फेस्टिवलचं उद्घाटन होईल। मला अभिमान वाटतो की देशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्यातील श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या अगोदर 10 दिवस आधी आमचा हा फेस्टिवल ठाण्यामध्ये आला आहे। त्यामुळे फार मोठी जबाबदारी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर होती की पूर्ण राममय वातावरण ह्या देशामध्ये होत असताना आपल्या फेस्टिवलच्या माध्यमातून सुद्धा ठाणेकरांना एक वातावरण निर्मिती राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून करायला हवी होती आणि त्या माध्यमातून आमच्या लोकांनी त्यासाठी परिश्रम घेतले आणि तशा प्रकारची प्रतिकृती आम्ही निर्माण करतो आहे, राममय वातावरण करतो आहे। अयोध्याला जी लोक जाऊ शकत नाही त्यांना ठाण्यातल्या ह्या ओपन फेस्टिवलमध्ये आल्यानंतर थोडीशी त्या अयोध्येच्या ज्या वातावरण आहे त्याची पुनरावृत्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे। प्रामुख्यानं 12 तारखेला संध्याकाळी 7 वाजता पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचं संगीत आहे। 13 तारखेला सकाळी 6:30 वाजता प्रथमेश लवाटे, मुग्धा वैशंपायन आणि स्पृहा जोशी यांचं गायन आहे। संध्याकाळी 6 वाजता पद्मश्री मालिनी अवस्थी यांचं गाणं आहे। तर 13 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता अनघा पेंडसे यांचं गायन। 14 जानेवारीला सकाळी 6:30 वाजता पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपनिया यांचं गायन। तर 14 जानेवारीला संध्याकाळी प्रख्यात पार्श्वगायक स्टेबिन बेन याचा कार्यक्रम। 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी बेलहंडे यांचं गायन। 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता जे दिव्या कुमार आहेत प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत त्यांचा कार्यक्रम। तर 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता पूजा गायतोंडे यांचं गायन जे तरंग व्यासपीठ आहे म्हणजे तलावाच्या मधोमध आम्ही जो व्यासपीठ निर्माण करतो त्यावर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर राज्यातील आणि देशातील विविध फूड स्टॉल आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत। वेगवेगळ्या कलाकारांची कलावंतांची आम्ही त्या ठिकाणी ज्या कला आहेत लोकांना ज्या कलावस्तूंबद्दल एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं त्या कलावस्तू विकत जर घ्यायच्या असतील तर त्याही घेऊ शकतील। हा फेस्टिवलमध्ये एंट्री पूर्णपणे मोफत असणार आहे, सगळे कार्यक्रम मोफत असणार आहे। काही निमंत्रितांसाठी पासेसची व्यवस्था आम्ही करणार आहोत, परंतु कार्यक्रम हा प्रत्येक ठाणेकरांना अनुभवता यावा यासाठी आम्ही मोफत पासेसची व्यवस्था केलेली आहे। लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम झोन, तर ज्यांना पेंटिंगची आवड आहे त्यांच्यासाठी पेंटिंगचं एक्झिबिशन, वॅक्स म्युझियमची निर्मिती आम्ही त्या ठिकाणी करतो आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॅच्यूज आहेत ते बनवण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे रांगोळीच्या गोष्टी स्पर्धासुद्धा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर पेट लवर्ससाठी म्हणजे प्राणीमित्र ज्या आहेत त्या प्राणीमित्रांसाठी आम्ही पेट शोचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। अजूनही यामध्ये भरपूर काही कलाकारांना अपेक्षित असलेल्या कलावंतांना अपेक्षित असलेल्या आम्ही गोष्टी या फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दाखवणार आहोत। अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान होतं। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी तर 1987 साली त्यावेळेस मुरली मनोहर जोशी आणि आमचे अडवाणीजी यांनी बाळासाहेबांना सांगितल्यानुसार ह्या राम मंदिराच्या मध्ये योगदान असतं शिवसेनेचं गरज आहे, जरुरी आहे आणि त्या माध्यमातून 1987 साली एक चांदीची वीट ज्यावर जय श्रीराम लिहिलं होतं ती कारसेवकांच्या माध्यमातून पाठवली होती आणि योगायोगानं ह्याच ठाण्यामध्ये आता राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा तर दिलेल्याच आहे, पण त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं हे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे। सर, कांग्रेस की घोषवाक्य होती राम मंदिर बनाएगी, तर तारीख नहीं बताएगी, आता तारीख राम मंदिर बनाने कसं? नाही, मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की
मंदिर भी बनाएंगे और अभी तक तारीख भी उन्होंने 22 तारीख जानेवारीची चालू केलेली आहे, किंबहुना तारीखच नाही तर वेळसुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे आता तो विषय संपलेला आहे. मला असं वाटतं की 500 वर्षापासून पूर्ण जगातील समस्त हिंदू जनता, हिंदूच नव्हे तर सगळ्या जाती धर्माची लोक ह्या राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट बघत होते. ती उद्घाटनाची वेळ, तारीख सगळी आपल्या सगळ्यांना आलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जेवढं आभार मानावे तेवढे समस्त ठाणेकर जनतेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि आम्ही छोटंसं आमचा योगदान ह्या आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून ह्या राम मंदिराच्या उभारणीसाठी देणार आहोत. ते म्हणजे भक्तिमय वातावरण, राममय वातावरण ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून ठाणेकरांना अनुभवला मिळणार. सर, हा सांस्कृतिक कार्यक्रम याला अनेक मान्यवर आतापर्यंत उपस्थित होते, परंतु शिवसेनेला पोट पडले. तुम्ही आता उद्घाटन निमंत्रण देणार का? कारण की हा राजकीय कार्यक्रम आहे. बघा, हा राजकीय कार्यक्रम नाही आहे. हा आमची व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी ही कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही आहे. मी एका पक्षाचा जरी आमदार असेल तरी मी असं कुणाला कधी सांगितलं नव्हतं की आपण ह्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा. परंतु ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना पण देत आलेलो आहे. काँग्रेसच्याही लोकांना, शिवसेनेच्याही लोकांना, त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि बाकी इतर पक्षाच्या नेत्यांनासुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत. आणि प्रत्येकाने ह्या कार्यक्रमामध्ये यावं आणि उपस्थिती दर्शावी अशी आयोजक ह्या नात्याने मी विनंती करतो आहे. आणि निमंत्रण पत्रिकासुद्धा पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करणार. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं गेलं, सर्व लोकांना त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांनी अजून वेळ आहे ना. 22 जानेवारी आता निमंत्रण पत्रिका वाटतात. आणि जेवढं मला माहिती आहे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देणार आहे असं मी तुमच्या म्हणजे पत्रकारांच्या माध्यमातूनच ऐकलेलं. आणि मला खात्री आहे की त्यामध्ये तरी कुठल्याही प्रकारे राजकारण होणार नाही याची मला खात्री आहे. सर, सर्वे आला आहे सीओटर्सचा, त्यामध्ये महायुतीला कमी जागा लागलेल्या आहे लोकसभेमध्ये, महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळणार असं कसं बघताय? बघा, आता 3 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये आपल्याच ह्याच सी वोटरनी किंवा अन्य काही लोकांनी सर्वे केला होता. आणि सगळ्या सर्वेंचे रिझल्ट जे होते त्याच्या विरोधामध्ये निकाल आला असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निवडणुकांना अजून 4 महिन्याचा अवधी बाकी आहे. 4 महिन्यामध्ये अजून काय होईल, अजून कुठल्या घोषणा होतील, कुठली कामं जनतेची होतील. राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, त्या योजनांच्या घोषणा होतील, कामं सुरुवात होईल. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना होतील. आणि मला असं वाटतं सर्वेपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे हे जसं या 3 राज्याच्या निवडणुकांनंतर जनतेने दाखवून दिलं, तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीनंतर बघायला मिळेल. लोकसभेचा फॉर्म्युला ठरला नाही, अद्यापर्यंत आमच्या पक्षाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. पण एक गोष्ट नक्की की पुढील महिन्यामध्येच आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि